नाही परी भिव नाही. आभाळ नाही पडत, आभाळ नाही पडत. पाय कसा मस्त पाऊस येते. येते ना मस्त पाऊस. हा पाय कसा मस्त झर 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 या. हा पाय कसा मस्त पाऊस येते. भिवू नको तू. नाही नाही दे रे, नाही नाही आताच नाही जाऊ. आता नाही जाऊ पाण्यामध्ये. आपण आंघोळ केला आता. आपले कपडे छान छान घातले आपण. उद्या जाऊ उद्या. येते येते का? येते काऊन नाही ना. उद्या पाऊस येईन. उद्या पाऊस येईन. मस्त बसा, मस्त आराम करा. बोल नका. पाऊस पा कसं मस्त येते. पा कसं किती मोठं मोठे दड 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 कसं पडते. तुम्ही काय करून राहिले हो इकडे? असे समोर घेऊन बसलेले राहिले. पाणी लागन सर्द्या होईन ना त्याइले, सर्दी खोकले होईन ना त्याइले. अंदर बसान त्याइले घेऊन. काही नाही होत समोता, काही नाही होत. काय काय ओले होऊन राहिले का त्या पाण्यामध्ये? इकडे वरांड्यातच बसलो आहो ना. वारा लागून राहिला त्याइले. नाका तोंडात वारा जाते त्याच्या. वाऱ्याच्या संग पाणी बी येते. थोडंसं पाणी बी तर लागूनच राहिलं ना त्याच्या. ते पाय बरं पायावर त्याचे थेंब थेंब दिसून राहिले मले. अंदर बसा त्याइले घेऊन ना. काही नाही होत. काय एवढ्यानं सर्दी खोकल्या होईन काय? मी पावसाचा आनंद घेऊन राहिलो. तेही दाखवून राहिलो पाऊस कसा येते काय येते. हा पाय बरं किती मस्त पाऊस येऊन राहिला. हो ना, पाऊस तर येऊन राहिला मस्त. चांगलं लावलं रद रद. आज लावलं किती दिवसाचं रद रद नाही. मग किती 15-20 दिवस झाले पाणी नव्हतं. कोल्ड होतं. पेरल्यावर पाणी नाही आलं. आज आलं पाणी बुवा चांगलं. आता 2-3 दिवसापासून सुरू आहे पाणी मस्त. आता आता स्वस्त मस्त आपलं पेरणे. हो पाहिजेच होतं ना पाणी. पाहिजेच होतं पाणी. बरंच झालं आलं तर. समोता आता मस्त पाऊस येऊन राहिला तर असे गरमागरम भजे खावायची इच्छा होऊन राहिली मोठी. गरमागरम गरम भजे आणि मस्त चहा कडक आलं टाकून. हो घरी राहून पाण्या पावसात खावायचीच इच्छा होते. कामधंदे राहत नाही. घरी राहतो मग काय करान. आता कुठं कामाधंद्याला धाडतो म्हणजे आता एवढ्या पाण्यामध्ये वावरात धाडतो काय? नाही नाही काय ले वावरात. बनवाले लावणं मग सुन पहिले भजे आणि चहा. मस्त इथं समोरच बसून खाऊ मस्त गरमागरम भजे. ठीक आहे सांगतो मी त्याइले बनवाले. तुम्ही इकडे बाजाराचे एकदम तिथं समोरच त्याइले घेऊन बसू नका. इकडे वरांड्यात वालय पाहिला पाऊस आता. बनवतो तू भजे तर बनवायला लावतो. भजे बनवले का मग आवाज दे म्हणजे मी येतो लेकराईले घेऊन. मग बसा बनवायला लावतो भजे. परी धैर्य. मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा असं पाणी आलं कसं म्हणायचं, ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा असं म्हणत होतो. पाऊस आला मोठा नाही, ये रे पावसा तुला देतो पैसा, पाऊस आला मोठा पैसा झाला खोटा म्हण. आता हे मस्त घोलून घेतो. तू बी नको राहू ललिता. तू चटणी बनवून घे ना. चटणी कायची चटणी बनवू बिंदू ते? बनव ना लसण चटणी. लसण कोथिंबीर हिरवी मिरची अद्रक टाक मस्त आणि ते चटणी बनव मस्त. भज्या संग मस्त लागन ते चटणी. बिंदू काय करून राहिले हो? काय करून राहिले बिंदू? काय नाही आता बाई बोला ना. काय पाहिजे तुम्हाला? मले मले काही नाही पाहिजे. तुमच्या सासरे म्हणते बाहेर बसल्या लेकराला घेऊन पाऊस मस्त दडा येऊन राहिला तर म्हणते सुनबाईले भजे बनवायला लाव म्हणते. भजे चहा आलं टाकून. हे काय आता बाई बनवूनच राहिली मी. हे पूर्ण मसाला टाकला या बेसनामध्ये. आता घोलतो मस्त आणि तळतो भजे. आणि तोपर्यंत ललिता चटणी बनवून घेते. आणि मग भजे तळून झाले का मग चहा ठेवून घेतो. बनवूनच राहिली मी. हे काय काढलं अमय? हो काय तू बनवूनच राहिली नाही? तुला कसं समजलं तुझे सासरे आता भजे बनवायला लावतील म्हणून? मले मामाजीचं माहित नाही. आता बाई मामाजीचं माहित नाही मले. पण मलाच इच्छा झाली. मस्त पाऊस पाहिला म्या. मस्त पाऊस येऊन राहिला घडे म्हटलं ललिताले म्हणतो चल ललिता मस्त भजे तळू आणि मस्त चहा बनवू म्हटलं. सगळ्याले चारून आपणही खाऊ म्हटलं. नंतर भेटलो दोघे जणी बनवाले. बरं केल्या पाण्या पावसाचं मस्त लागते भजे गरम गरम. आता मदन बी दुकानावरून येईनच आणि मोहन बी येईनच. तोपर्यंत भजे बनते. करा तळा पटापट. हो आता बाई करतो आम्ही पटपट करतो आम्ही. लेकरं कुठं आहे? बाहेर बसले आहेत ते वरांड्यात. पाऊस पाहून राहिले. लेकरं मोठे हसू खिदळून राहिले. पाऊस पाहून मोठे नवल येऊन राहिला त्याने. हो काय पाहू द्या बसू द्या. हो ते बसले तोपर्यंत तळा पटपट भजे. ठीक आहे आता बाई. घे ना तू घे ना साहित्य घे ना. बनवायला सांगितलं ना ललिता बनवून पटकन चटणी बनवतो बिंदू ताई. चटणी बनवायला कोणता टाइम लागते? तुम्ही ते घोल करा ना बेसनचा भजेले घोल करा आणि तळा. मी तिकडे चटणी बनवतो. बनव पटकन आणि मग फ्रीज मध्ये ठेवून दे मस्त ते चटणी बनवून. म्हणून म्हणतो तुझे पटकन बनव. मग गरम गरम भजे थंडी चटणी एकदम भारी लागते. हो बनवतो मी पटकन बनवतो.
हा मस्त सुगंध येऊन राहिला भजेचा. कुठंतरी भजे तळून राहिलं कोणतरी. मदन, काऊन रे मदन, काय झालं? काऊन डोळे मिटून उभा आहे? काय मस्त सुगंध येऊन राहिला आई भजेचा. कोणाच्या घरी तरी मस्त भजे तळणं चालू आहे. आई आपल्या घरी बनवायला लाव ना भजे. हो, बनून राहिले ना. हा मस्त सुगंध सुटला भजेचा. हा असं वाटतं का जाऊन खाऊन घेऊ पोटो. दादा, हा थांब मदन, आवाज नको देऊ मला. सुगंध घेऊ दे भज्याचा. मस्त सुगंध येऊन राहिला. हा 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 लय दिवसाच्या बाद भज्याचा सुगंध येऊन राहिला मस्त. दादा येऊन राहिला ना मुली, मी आल्याबरोबर मलाही भज्याचा सुगंध आला. हो आई, आपल्या घरी बनवायला लाव ना भजे, तळायला लाव ना भजे. मस्त सुगंध येऊन राहिला. कोणाच्या तरी घरी तळणं सुरू आहे भजे. बनून राहिल्या, आपल्याच घरी भजे तळणं चालू आहे. बिंदू बनवून राहिली भजे. अरे वा, हा 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 मजा येईल मग तर आज मस्त भजे खावाले. आणि सांग सोबत चहा बी बनवायला लावा आई, मस्त आले टाकून. हो बनवते, दोघेही जणी बनवून राहिल्या. मस्त चटणी बी बनवते. जा तुम्ही हात पाय धुवा, तोपर्यंत भजे तळून होते. हो आई, पाण्या पावसाचे भजे. हा 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 एक मजाच वेगळी. हेच तर मजा आहे पाण्या पावसाची. मस्त पाणी पाऊस आलं का घरी या मस्त, आणि मस्त खा प्या झोपा आराम करा. कामा नाही ना काही नाही. हा हा मस्त दिसून तर मस्त राहिले बटे भजे. हा सुगंधही मस्त येऊन राहिला. हो, खाय ना, खाय. हो खातो आई खातो. पाणी मस्त येऊन राहिला बाहेर. आणि भजे हा 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 पावसाचा आनंद अजून वाढून देते भजे. हे लाल चटणी कायची वय ललिता? लाल चटणी नाही होय, ते टमाटर सॉस होय तो. ओ टमाटर सॉस. खा. हो, नको करा, खा आता चुपचाप. खातो ना, एवढी काले रागावतो. हो, खा. खात नाही घेत नाही, निरा विचारतात हे काय होईन ते काय होय. खाऊन पहा, बरोबर समजते तुम्हाला काय होईन काय नाही. तर ते हिरवी चटणी होय, आणि ते लालवाले सॉस होय. टमाटर सॉस इकतचं आपल्या दुकानातलं. समजलं मला तुला सांगितलं तर. खा मग खा. हा मस्त झाले कुठे भजे. एकदम एक नंबर दुकानासारखे, हॉटेलासारखे झाले मस्त. हा हो एक नंबर बनले. बिंदू तूनच बनवले ना भजे, मस्त बनवले. हो, मीच बनवले. बिंदूच्या हातचं काही मस्त नाही बनणार, गोष्टच वेगळी. हा, बिंदू म्हणजे सुगरण स्वयंपाकात. आणि मी आता बाय, मी तर चांगला स्वयंपाक करतो. हो करतो, तूही करतो. तुला का नाही म्हणतो मी, तूही करतो. बापरे, पाणी तर अजून बोत म्हणते. येते चांगलं पाणी आता बाबा. आज पूर्ण खाबा काढून टाकते पाणी आता. चांगला येते बोत. हो ना बटा, चांगला दन वाजू येऊन राहिला. मामाजी, हा बोला सुनबाई. पहिले लहानपणी लहान होते तुम्ही, तर पाऊस येत होता, तर तुम्ही काय करत होते? आम्ही सुनबाई काही विचारू नका. आता तरी एवढा पाऊस येत नाही. आमच्या लहानपणी तर बंग पाऊस येत होता. महिनाभरही पाणी उघडत नव्हता. एकदम कटिंग करायला आम्हाला जावायला भेटत नव्हतं दुकानात, एवढा पाऊस येत होता. खूप बंग पाऊस येत होता आमच्या लहानपणी. हो मामाजी सांगतेत, माझे बाबा बी सांगते, आम्ही लहान होतो तेव्हा लय पाणी येत होतं म्हणते. आता तर काहीच नाही येत म्हणते. तेव्हा लय पाणी येत होतं. आणि पाणी आलं का आम्ही मस्त छत्र्या काही राही नाही तेव्हा. आम्ही मस्त साग राही ना, सागाच्या झाडाचे पानं मोठे असे भाले मोठे पानाचे पानं सागाले लागत होते. मग ते पानं तोडो आणि त्याचीच छत्री बनवू आणि मस्त साऱ्या वावरात हिंडू सागाच्या पानाची छत्री बनवून. हो का मामाजी, आणि घुमशा बी देत होत्या तेव्हा, घुमशा. हा बरोबर आहे. घुमशा येत होत्या तेव्हा. घुमशा घेत लोक आणि असे डोक्याहून पुढे अंगाला असे बांधून घेत. आणि मग निघाले हे छत्री रेनकोट. ते मग निघालो. पहिले कुठं काय होतं, पहिले घुमशा होत्या आणि असं झाडाझुडाचे पानं गिनं तोडून असे बनवेत छत्र्या. नाही तर मग असं झाडाचं फांदीच तोडली का त्याला थेट छत्री बने, पाणीच नाही लागे अंगाले. आम्ही तर पाणी आलं का मस्त बुकाचे बुक फाडू आम्ही आणि त्याचे डोंगर हे बनवू आम्ही. डोंगा म्हणतो, आता नाव म्हणतात, नाव डोंगा बनवू आणि मस्त पाण्यात सोडू. आणि ज्याचा डोंगा दूर गेला तो जितला. मी बी सारे बुक फाडू बाबा, पुस्तक फाडू मी ते नाव बनवासाठी. भले मारे मग माय बाबा. हो, या मदनही तसाच करे. चांगले पुस्तक फाडे तो नाव बनवासाठी. मग काय मार. अमाय ललिता, तू अशीच करत होती काय? हो, चांगलेच पुस्तक फाडत होती नाव बनवासाठी. हो बिंदुताई, चांगले पुस्तक बुक नाव बनवासाठी पुरे फाडून टाकू मी. म्हणूनच शिकली नाही तू बी. आणि बापूजी तुम्ही बी. हा वहिनी, तेव्हा शिक्षणाले आता लहान होतो तर शिक्षणाचं काही एवढं महत्व वाटे नाही. पण तेच आता असं वाटते की शिकून घ्यायला पाहिजे होतं असं वाटते वहिनी. तेव्हा नवे पुस्तकं फाडून टाकू मी नाव बनवासाठी. बापूजी, मग तुम्हाला तर तुम्ही दोघे सारखेच झाले, जशाल तसं भेटला मग तर.
हो ह्याही तसाच करे लागन तर मोहन राकेश हे दोघं नाही फाडेत लागन तर ह्या आता बस निरा पुस्तकच फाडे बापा मदन. आई किती मस्त वाटून राहिलं नाही ह्या ह्या पावसाच्या यानंच आपण एकत्र बसलो आणि जुन्या आठवणी आठवून राहिल्या सगळ्या नाही. एकत्र बसणं बी किती महत्वाचं आहे. आपण किती दिवस झाले असं एकत्र बसून छान गोष्टी नाही केल्या गप्पा नाही मारल्या. आज तो टाइम आला आणि टाइम आणला पाऊस आला बदबद सारे एकट्टे घरी आले मस्त भजे बनवले तर असं राहते मग लहानपण. अरे बापरे खूप मजा येते लहानपणी. पाणी आलं तर कपडे काढून फेकून देऊ आणि दिवस चाललं पाण्यात बोलवू आले. म्हणजे बिंदू ललिता काय झालं आता बाई काऊन आता बाई काय झालं. अहो हे पाय कसं पाणी टप 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 गडून राहिले इथं. आण काय बालटी आण काय बिंदू बालटी आण काय तिथं लाव बालटी लाव नाही तर पुऱ्या घरामध्ये पाणी होऊन जाईन आता. लय पाणी गडून राहिलं. हे छत कसं फुटलं गड्या. आजवर इथं पाणी नाही गडलं इथून आज कसं गडून राहिलं गड्या पाणी. बस ठेवून दे भरण बालटीने ही बालटी भरली म्हणजे फेकून दुसरी बालटी लावून देजो. बापरे आता बाई छत मधून पाणी गडून राहिलं नाही आता. एवढं पाणी साचलं काय वरतं एवढं पाणी आलं काय. हो ना काय माहित बापा आता वरी तर नाही गडलं गड्या ह्या छत पाणी. आज कसं काय गडलं ह्या छतवरून पाणी गडून राहिलं. समजलं आता बाई समजलं मला काऊन हे छत गडून राहिलं समजलं मला. काय समजलं तुला बिंदू काऊन गडून राहिलं हे छत. ह्या वर्षी जास्तच काही पाणी झालं वाटते. मुरलं हे छतवर पाणी नाही आता बाई तसं नाही. आता गेल्या आता हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये हे ललितानं किती झाडं लावू तिथं मार झाडं लावले वरतं मार मोठ्या कुंड्या नेल्या मार पाण्याचा ड्रम नेला तिथं आणि त्याच्यानं हे लिकेज झालं छत आणि मार छतवर पाणी ओतलंही न हिवाळ्यात बी उन्हाळ्यात बी म्हणून ते पाणी मुरलं छतवर. हा बरोबर हे करतूत करामत हे ललिताची वय. जे काही होते घरामध्ये वाईट ते ललिताच्या त्यानं होते. काय गरज होती इले ते झाडं झुडं लावायची. राहिले बी नाही ते झाडं लागन तर पाणी टाकलं ना चालली गेली माहेरी. राहिले मग ते वायत ते झाड. काही बी झालं ना तर मावरच खापर फुटते त्याची. घरामध्ये काही होय मी आपल्या घरातली मी मोदी काही बी झालं तर ललितानंच केलं. काही बी झालं मोदीनंच केलं. मॅच केलं. काही बी झालं तर मॅच केलं. समोता काय झालं सुनबाई काय झालं काऊन ओरडून राहिल्या. तिकडे पाऊस सुरू आहे आणि इकडे तुमचं किंचाळणं ओरडणं सुरू आहे एकमेकीवर. काय झालं आता भजे गिजे खाल्ले मस्त आनंदानं जुन्या आठवणी काढल्या ना आता काय झालं तुम्हाला. इथं पाणी गडून राहिलं छत टपकून राहिलं टप पाणी गडून राहिलं. काय पाणी गडून राहिलं. आपली छत तर मजबूत आहे होती. अजून तर छतवरून पाणी नाही गडलं. ह्या वर्षी कसं काय. तेच म्हणून राहिली बिंदू म्हणते ललितानं आता हिवाळ्यात उन्हाळ्यात नाही काही ना मार तिथं झाडं ने कुंड्या ने माती ने आणि पाण्याचे मोठे दराम ने आणि पाणी होत साऱ्या छतवरती न दंगा करून मचवला होता ना यावर्षी. त्याच्यानं ते छत झाले क्रॅक लीक झाली मग. हो असं होऊ शकते म्हटलं. हो तसं होऊ शकते. आता असं माहित राहिलं असतं तर पाणी येवाच्या पाऊस येवाच्या पहिलेच मरम्मत केली असती पण आता काय माहित लीक होईल म्हणून पाणी गडन म्हणून. मला काय माहित होतं काय. लोक लावत नाही का झाडं जुडं छतवर. कोणी तर छतवर स्वयंपाक बी करते. आपण स्वयंपाक बी तर केला ना आपण जेव्हा गॅस सिलेंडर नाही भेटत होते तेव्हा बिंदू ताई हे बोलला का तुम्ही. स्वयंपाक बी तर केला त्याच्यानं बी तर उचल पेटवलीवरता आपण त्याच्यानं बी तर क्रॅक होऊ शकते. ते बोलून गेल्या बस माहीत काढलं फक्त माहीत दिसते बाकी तर घरचं काही दिसतच नाही. अरे हो आता बाई तिथं स्वयंपाक बी तर केला आपण 15-20 दिवस स्वयंपाक केला चुलीवर त्याच्यानं बी क्रॅक होऊ शकते. हो तेही आहे. आता काय करावं आता. आता असंच पाणी आलं म्हणजे असंच बालट्या ठेवावं काय. कायले बालट्या ठेवा लागते. आता पाणी बंद झाला म्हणजे पाहा लागन करून घ्या लागन मरम्मत. हो करावंच लागते बापा. हे असं धावा पाणी आलं का धावा आणि कोणी पडलं गेलं तर फरचीवर नाही राहिलं लक्ष गळलं आलं पडलं फरचीवर अजून खर्च आणि जीवाले दुखापत. हो ते नाही बरं. पाहतो आता पाऊस बंद झाला म्हणजे मरम्मत करूनच ठेवा छताची. तशी बी कनी 2-3 वर्षांना छतची मरम्मत करा लागते. आपल्या इथे मी माय लग्न झालं तेव्हापासून तर मी कधी पाहिलंच नाही आपल्या छताची मरम्मत केली म्हणून. गरजच नाही पडली ना ललिता म्हणून केली नाही. आता तू उभी राहू नको आणि पोछा आणि पुसून टाक एवढं हे नाही तर कोणी घसरून पडन. आता मी हो ठीक आहे आणतो पुसतो. असं राहते बापा जेवढा पाऊस आनंदाचा राहते ना तेवढा त्रासदायक बी राहते. पावसात आनंद बी होते एका टायमाला दुसऱ्या टायमाला त्रास बी होते पण पाऊस येणं बी जरुरी आहे.